खरे का आलं भरतील गेल ते ना झालं का काम? भरतीचं काय विचारतो भो, खतरनाक झाली रे भरती एकदम. आमचं थोडं शकणं राहून गेलं रे, याचं बी मय बी. अरे मी पाय म्हणून गेलो तरी मग थोडं शकणं राहून गेलं एवढा. पण मला वाटे नाही हा पोऱ्यानं असं ग्राउंड मारलं भाऊ, एवढं खतरनाक ग्राउंड मारलं. मी आणि मागून पाहतोय आणि माझ्या बाजूला पळतोय रे. पयाले चांगले पण आपले, एवढा खतरनाक पळतो साला. आम्ही चांगला पळालता तू. ते सांग ना आपलं फौजीचं. अरे आपल्या आम्ही एका फौजीपाशी गेलो आणि तो हाडव राहता फौजी, तुला माहिती. आम्ही ते अच्छा बागरा म्हणे, तू अच्छा बागरा म्हणे असं सांगे होता आम्हाला. का की म्हणे तू म्हणलं आम्हारे खानदेशके आहे म्हणलं. मग ते का म्हणे आम्हारे 4-5 मित्र खानदेशके म्हणे आम्हारे. मग ते आम्हाला टाळवायचे किती पोरं आपले धुळे, नंदुरबार, पाचोरा, धुळे. अरे आपले पुरे तालुके गेले होते डायरेक्ट भाई. 70,000 लोक होते, 70,000 पोरं होते, 70,000. करते ते काही वशिला बाजी वगैरे नव्हत का बाई? आर्मीत का? आर्मीत वशिला बाजी होते का कधी? बैला ते का लोकल भरती का? आर्मीत वशिला बाजी सांग रे. ज्या गांडीत दम आहे तोच करतो आर्मी. 1600 ज्याच्या गांडीत दम आहे 4.5 मिनिटात मारीन तोच भरती होईन. बाकी अशी अंडू पांडू भरती होता का? भरती नाही होत रे कोण लवकर रे. भरती खरंच भाऊ जबरदस्त यार. पण आर्मी वाल्या कठीण आहे ना भाऊ भरती मारणं. झालं भरती मारणं सगळ्यात कठीण आहे. भरतीमध्ये प्रत्येकाचं लागून जातं भाऊ, पण ते व्हायला ना त्यांचं काम आहे डायरेक्ट. हा असं नाही भाऊ, सोपी गोष्ट नाही भरती मारणं. तुम्हाला वाटतं साल्यांले की लगेच भरती होऊन जाईन साला पोऱ्या. अरे किती गाण मारतो साल्या एक पोऱ्या. तेव्हा कुठे तो भरती होतो 4-4, 5-5 वर्ष. भरती कुठे होती आपली? उज्जैनला होती आमची भरती. उज्जैनला होती आपली. शिवपुरीला होती आपली भरती. शिवपुरीला होती आमची भरती. शिवपुरीला होती. आता आम्ही उज्जैनला बी गेलतो म्हणजे म्हणून उज्जैन येऊन गेलतो झालं. काल पण मग भरतीलेच झाले का बरं नाही? तुम्ही काय प्रॉब्लेम होता त्यांना? ऐन टाइम आले तुमच्या दोरा लावून टाकला अशी ऐन टाइम आले. तसंच झालं ते, तसंच झालं. आता मी पैर आला मी पैर आला आणि मी असा पैर एकदम पाच पैर आला भाऊ. मी डायरेक्ट कोणी आजूबाजूला नाही आपल्या. मी आला आणि मी असा पाय टाकला भाऊ डायरेक्ट दोरी याच्या पायामधून घालून देईल त्यानं. मा एक पाय म्हणतो ओ साहेब घेऊन घ्या हो, मी लय दूर नेले. तो काय म्हणतो त्याला ते का म्हणे निकाल बेंच. ते का म्हणे कॉन्स्टेबल बनवतो म्हण तुला आम्ही. तुला एक पाय बाहेर एक पाय मध्ये कॉन्स्टेबल पण ओबीसी म्हणलं मी. कॉन्स्टेबल पण कमी आणि मी तर पास होऊन गेलो. पास झालता पण आपल्याला काय म्हणे आपला माणूस जात मेडिकल पॉईंट देईल तारेमध्ये त्यांना. कशात निघला ते डोळ्यात काढलं देत त्यांना मला. काय त्या डोळ्यात? अरे यायला सवय नाही का सिरीजा पाहिजे? रात्री झाला रात्रभर सिरीजा पाहतो झाला डोळे खराब त्यांना मला दाखवला भाऊ. यम दाखवला त्यांना मला. अहो छोटा होता साला तो. यम मला काही समजला आणि मी डब्ल्यू सांगून द्याल त्याला. साला तू टेक्निकल टाकेल होता ना ते विचारतास ना मेडिकलले. सगळे काही फरक पडत नाही रे. ते कशात बी बस, तू कम्प्युटरवर बस नाही तर तिथे आर्मीत जाय. तू तुला पाहिजे होता बरोबर. पण उज्जैनला एक नंबर मजा आली रे. महादेवाचं मंदिर एक नंबर माणसानं. तुला सांगतो मी प्रत्येक पोऱ्यानं भरतीला गेलं पाहिजे आणि अनुभव घेतला पाहिजे. कशी गाण मारत आहे ना तेव्हा समजीन लोकांले सोपं वाटतं रे भरती होणं. रे सोपं आहे का झाल्या भरती होणं एवढा? अरे आमचं ग्राउंड सोड गोळा फेकलो मी गेले नाही आम्ही पुरा दिवस गोळा फेके दुपारी येऊन. पण काच एक हात बिलायला भेटला आणि दिसला बी नाही डोळ्यानं. गोळा राहत नाही रे आर्मीले. डोळा दिसला का गोळ्यानं? फक्त 1600 होता आर्मीले गोळा नाही. अरे कुठे कोणत्या भरतीला गेलता तू बाईला? मेन प्रॅक्टिस कशाची गेलती झाली मग? पोलीस भरतीचा गोळा राहतो. पोलीस भरतीला गोळा राहतो, शूट राहतो आणि 1600 राहतं. काही टायमामध्ये राहतं सगळं. काही खरं नको म्हणू तू. आमचा भाई 4 मिनिटात ग्राउंड मारता. 4 मिनिटात 2 मिनिटाच्या आत येऊन बसेल होता. मुतत होता तरी डायरेक्ट. फौजी म्हणे उधर जाके मुतो म्हणे, या पे गान मत करू म्हणे डायरेक्ट. सांगा आता दुर्बीन पाहू मी त्या पोर आणली. ते पोरं बी दिसत ना मला. असं करे तू असं येताय का नाही भाऊ? येताय का नाही म्हणे. आपणच होऊन जाऊ झालं. आणि तुझ्या ग्राउंडवर पळत होत त्या आसपास कोणीच नव्हतं ना? सगळे पुढे चालले गेले असतात. ऐकली नाही तुला चित्ता तसा पळत होता. अशी पळत होते आम्ही. अरे भाऊ जाऊ दे. तुले काय सांगा, तुले खोटं भाषीन. आता आम्ही किती बी काही बी सांगा तुले खोटंच भाषीन मी. हा आणि मम्या कोणीच नोट डायरेक्ट बाई होती. डायरेक्ट बाई कोणीच आजूबाजूला तीन आपल्याकडचे एवढे पोरं भेटले झाल्या. धुळे, जळगाव, एरंडोल, जामनेर पुरे तालुके, पौर, पाळदी पुरं डायरेक्ट येलो होतं. डायरेक्ट छोटे मोठे गावांमधून 10-10, 15-15 पोरं प्रत्येक गावामधून डायरेक्ट. विचार कर झाल्या 70,000 तर आपलेच होते जळगावचे. नुसते जळगाव खानदेश 1 लाख जागा होता. मग भाऊ कुठला आहे? रेल्वेत विचारला जळगाव, स्टेशनवर विचारलं जळगाव करत चाले सगळे. आम्ही बोलायला लागलं. त्यानं विचारलं आम्हाला जळगावचा आहे का? जळगाव. डायरेक्ट जळगाव म्हणतास की वैकून घेतलं.
भाषेवरूनच ओळखून घेतलं त्यांना. जळगावचे पोरं कुठे बी उमटी पाडता रे, हा. कुठे बी उमटी पाडता. आम्ही थुकतो जेवढे भाऊ रस्त्यावर मारा टी बियारांले का मारले रेल्वे मध्ये असा मारला ना, सीट उठ रे क्या म्हण रहा, नाही चमकाट म्हण रहा तुमको मनसेच्या राज्यात आहे म्हणलं तू बेटा. म्हणलं मराठी में गद्दारीनी. हा. आम्ही लोकांना बी जागा करून देऊ. उठतो का साल्या, बैल बस देतो का नाही साल्या. लय मारा होईल चला. मजा आली पण भरतील बर का.